राज्य सरकार आज राज्यपालांकडे खातेवाटपाचं पत्र देणार आहे। कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता आता मात्र शिगेला पोहोचलेली आहे। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची काल रात्री खातेवाटपासंदर्भात बैठक पार पडली आहे आणि आज राज्यपाल यांना नवनिर्वाचित मंत्री कोणती खाती देणार या संदर्भात आता चर्चा रंगतीये। खाते कोणाला असणार आणि या पत्रात नेमका काय उल्लेख आहे या सगळ्या विषयी आपण अधिक जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून थेट जाते नागपूरला। चेतन, आज महत्त्वाचा दिवस आहे, हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, पण खाते वाटपावर आज शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। कोणाला कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता शिगेला आहे। निश्चित लागवी जवळपास 39 मंत्री आपल्याला या पहिल्याच विस्तारामध्ये पाहायला मिळालेले आहेत आणि त्यामुळे जवळपास 19 खाती जी भाजपने स्वतःकडे ठेवलेली आहेत आणि विशेषतः गृह विभाग असेल, नगर विकास असेल आणि जी महसूल सारखी महत्वाची खाती आहेत ज्यावरतून सातत्याने रस्सीखेच पाहायला मिळाला होता। त्यामुळे गृह खातं तर भाजपकडे राहील, मात्र नगर विकास खातं शिवसेनेला सुटतंय की भाजप स्वतःकडेच ठेवते हेही पाहणं महत्वाचं असेल। दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अर्थ खात्यासंदर्भातही वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या की अर्थ खातं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं जाणार नाही, भाजप स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल। याउलट सार्वजनिक बांधकाम सारखं दुसरं खातं आहे ते राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकतं। त्यामुळे नेमकं आता कुठल्या कुठल्या खातं मिळवण्यामध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेला यश आलंय, या उलट कुठल्या खात्यांवरती भाजपने स्वतःकडे ठेवण्याचा दावा केलेला होता आणि ते पूर्ण केलेलं आहे हेही पाहणं महत्वाचं असेल। लागवी साधारणतः किती वाजेपर्यंत या सगळ्याची उकल होईल, स्पष्टता होईल याचा काही अंदाज चेतन? निश्चित 2 दिवसामध्ये आपण खाते वाटप जाहीर करू अशी घोषणा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी परवा झालेल्या पत्रकार परिषदेत केलेली होती। त्यामुळे आज जर पाहिलं तर 2 दिवसांचा कालावधी पूर्ण होतोय। त्यामुळे या 2 दिवसानंतर तरी आता आजच्या दिवशी किंवा उद्यापर्यंत हे खाते वाटप आहे ते जाहीर केलं जाऊ शकतं। आणि विशेष म्हणजे आज विधान परिषद निवडणुकीसंदर्भात सुद्धा घोषणा होणार आहे। विधान परिषदेत जे रिक्त पद होतं त्या संदर्भात सभापती पदाची निवड होती ती अगदी या सगळ्या संदर्भात आज मात्र उकल होणार असल्याचं म्हटलं जात आहे। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।